शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे सोमवार. आपण चाललो ना दुकान उघडायला. आज असतो आपल्या गावातला बाजार. मग आपल्याला दुकानातच बसायला लागतं. तर आले होते आपल्याकडे बिरूभैया, दाद्या. आपण मस्तपैकी बसलेलो. दुपारी गौऱ्या घेऊन आलो होतो जेवायला घरी. जेवण केलं. मग बिरूभैया आलो होते लाकडे घेऊन. आदिबाईंनी आपल्याला जेवाय सोडलेलं. मग इथं लाकडं आणलेली होती होळीसाठी 2 मोठे मोठे. तर ते कुणालाच हालत नव्हतं. तर कशी तर पोरांनी एका जागेवर घेतले. एका जागेवर घेऊन घेतले त्याला, तर खूप चिखल लागलेला. हलवून हलवून मग त्याच्यातली माती चिखल काढले. एका साईडला ठेवले. मग आला होता ना टँकर साफ करायला दुकान पुढचं आपल्या. कारण की आपण होळी करणार होतो. मग आपले आले होते राहुल काका. मावशीने दिले होते नारळ नारळ, लिंब, हरभऱ्याचा डाहा. तर नारळ खूप आले होते. आपण आलो होतो ते घरी घेऊन आलो, फ्रेश झालो, कॉफी पिलो. मग मस्तपैकी अजून एकदा दुकानात चाललो होतो. तर होळीचं घेतलं ना रचायला. एका लाकडाच्या खोडावर अजून एक लाकडाचं खोड ठेवलं. मग दाद्याने गौऱ्या लावून घेतल्या मस्तपैकी सगळीकडून. मग आपण तिथं दररोजप्रमाणे कुत्र्याला पाणी ठेवलेलं असतं. आपल्या दुकानात बाया आला होता वजन करायला. वजन करून झाल्यावर निखिल भाई आले होते. तर आज तर आपण फिरायला गेलो नव्हतो. दाद्याने तर मस्तपैकी रांगोळी काढलेली. मग आपण आलो परत ताट घ्यायला घरी पूजेचं. तर पूजा चालू झाली. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. वाजले होते 8:15. आपण दुकानातला हिशोब केला. दुकान बंद केलं आणि मस्तपैकी आलो नव्हतो पुरणपोळी खायला. पुरणपोळी खाल्ली मस्तपैकी, भजे, कुरडे, पापडी. मग आलो चौकात आलो, जरा वेळ बसलो. मग चाललो घरी. आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करू.